Good morning guys and welcome back to my YouTube channel and also another video. आज संडे आहे सो मी विचार केला की संडेचा छानसा एक व्लॉग करू जे काही असेल कारण आज मी हेअर वॉश करणार आहे. मी स्किन केअर करणार आहे. हां क्या हुई? स्किनची खूप वाट लागली आहे. मी फेस वॉश पण चेंज केला नव्हता सो आय विल शो यू एव्हरीथिंग इन दिस व्हिडिओ सो डोंट स्किप. तर आता मम्मी फ्रेश होती आहे. मम्मीचं झालं की मग मी फ्रेश होते. मग मी हेअर वॉश वगैरे करणार आहे. सो मी तुम्हाला दाखवेल कारण जे मी हेअरसाठी रिसेंटली वापरते आहे त्याचं आणखीन. सो मी तुम्हाला आता डायरेक्ट फ्रेश होऊन भेटते. तर माझी झाली आहे अंघोळ आणि मी शॅम्पू यूज केलं ट्रेसमेचं. ऑल नो ट्रेसमेचा शॅम्पू खूप छान आहे. मी ते यूज केलं आणि त्याच्यावरती ॲब्सोल्यूट रिपेअरचा प्रोफेशनल मास्क लॉरेलचा तो यूज केला. तो पण खूप छान आहे. तुमचे हेअर डॅमेज झाले असतील तर ते रिपीट करायला मदत करतं. सो मी आज यूज केलं. मी जेव्हा PR आलं होतं तेव्हा यूज केलं होतं. तेव्हा मला फरक जाणवला होता पण त्याच्यानंतर मी यूज नाही केला. लक्षात नाही राहिलं. मग आज मी यूज केला आहे. सो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. माझे आता हेअर धुतलेत मी. तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते की हाऊ इट टर्न आउट. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की ते कसं दिसतंय, कसे केस एकदम सॉफ्ट होतात छान. ठीक आहे. सो स्टे ट्यून. आता मला जाम भूक लागली आहे. मी आता जेवण करणार आहे. जेवण करून देन आय विल शो यू माय हेअर. आफ्टर हेअर वॉश थोडेसे माझे ओले आहेत केस, यू कॅन सी, आणि थोडेसे ड्राय झाले आहे. आता मी लावणार आहे याच्यामध्ये हे कोणतं सिरम आहे? स्ट्रिक्स. हे स्ट्रिक्सचं आहे. स्ट्रिक्स प्रोफेशनल स्ट्रिक्स. हा हेअर सिरम लावणार आहे मी. माझ्याकडे तसं 2 आहेत. जेव्हा मी शॅम्पू एकच, कंडिशनर एकच आणि त्याचं हेअर मास्क एक प्रॉपर लावत असेल तर मग सिरम तोच लावते आणि ॲट अ टाईम मी हा सिरम लावते. इट्स व्हेरी गुड. जस्ट 2 ड्रॉप्स. खूप छान आहे हा सिरम. You will see the different. आता मी साडी वेअर करायचा विचार करते पण मम्मी घालणार की नाही आय डोंट नो कारण शी इज फीलिंग नॉट गुड. म्हणून आता मम्मी घालणार की नाही माहिती नाही. सिरम लावल्यानंतर एकदा कोंब गेलं ना की छान वाटतं खूप. आता प्रॉपर जेव्हा सुकतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते परत. बघू आता मम्मीला विचारून मम्मी साडी घालते की नाही बिकॉज ऑप्शन नाही. तर मी साडी वेअर केली आहे मम्मीची अशी आहे आणि मी स्वतः वेअर केली आहे जेणेकरून खूप सुंदर दिसत आहे. आता मी फटाफट मेकअप करते देन तुम्हाला दाखवते की मी मेकअप कसं केला. ओके ओके. माय मेकअप इज डन. काहीच मेकअप नाही केला. एकदम 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 मिनिमल आहे. मला मेकअप करायला आवडत नाही आणि माझ्याकडे असं पण मेकअपचे प्रोडक्टही नाही. आणि ही साडी ही नथनी वेअर केली आहे. ही खूप दिवसापासून अशीच पडून होती तर ती घालता येत नव्हती सो मी ट्राय करून करून हे घातलं आहे माय नेल्स आउटफिटसोबत आणि हे एक पेंडेंट घातलं.
आणि इयरिंग्समध्ये हे पिंक. दिस इज माय लुक. आणि केस मी हेअर्स काही केले नाही, मला वाटतं असंच ठीक आहे, नाही तर मग हे असं काहीतरी असंच ठीक आहे. सो मस्तपैकी झाला आहे व्हिडिओ शूट. सगळं फक्त फोटो क्लिक करायचं. माझा भाऊ करेल की नाही आय डोंट नो, कारण मग मी झोपलेली आहे. लुक कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये. मी हे नवीन फेस वॉश यूज करायला चालू केलं आहे रिसेंटली. याचं नाव आहे पिलग्रिम विटॅमिन सी ब्राईटनिंग जेल फेस वॉश फॉर ऑल स्किन टाईप अँड फॉर डेली ब्राईटनेस. मी गावाकडून आले तेव्हापासून माझा फेस खूप डल झाला आहे आणि माझा फेस वॉश पण फिनिश झाला होता आणि आम्ही डीमार्टला गेलो होतो. सो तिथून मी पिलग्रिमचं हे फेस वॉश आणले जेलमध्ये. माझे पिंपल खूप रिड्यूस झाले. मी आता खूप पिंपल आले होते मला खूप. सो मला माझा चेहरा बघावासा नव्हता वाटत एवढे. किती डल्ट होती बापरे. हे काय प्रमोशन नाही दिलं बोलायला, मी तुम्हाला सांगते खूप छान आहे, बेस्ट आहे. मी जेव्हा हे लावते ना तेव्हा सांगते खूप छान वाटतं, थंड थंड वाटतं हे लावलं की फेसवरती.